हा बॅकवर्ड चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये, बॅट का फेस चेंडू उंचावून घेण्याचा प्रयत्न, सलग 2 चेंडूवरती खंडूला चकवलं गेलंय, एक चांगल्या प्रकारची गोल, परत एकदा डॉट बॉल, खंडू खंडागळे नाही का, नाव ऐकायला फार जबरदस्त, नावातही बरेचसे चेंडू उंचावून खेळला गेलाय, पॅरेस कांबळे चेंडूचा पाठमारा येतोय, चेंडू अडवलाय का, चेंडू अडवण्या अगोदर 2 धावा काढण्याचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षक आलेत परंतु तरीही 2 धावा रोखू शकले नाहीत. शोले चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, परत उंचावून खेळायचा प्रयत्न, 30 चूक, 5 चेंडू डॉट आणि फक्त 2 धावा. फायनल त्या ठिकाणी प्रक्षेपण सुरू आहे, ही स्पर्धा तुम्हाला युट्यूबवर दिसेल. चेंडू हलक्यात ढकलून दिलाय, डीप स्क्वेअर लेगच्या आणि लॉंग लेगच्या दरम्यान चेंडू 5 क्षेत्ररक्षकांच्या पाठमारा केलाय, चेंडू अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत स्वरांजल आणि खंडू 2 धावा पडून पूर्ण करतायत. 2 धावेनंतर धावफलक पुढे सरसरत जाऊन परदेला पुढचा चेंडू पायावरती आदळलाय, धाव मिळणार आहे का, नक्कीच मला वाटतं लेखबाजी लोकांना धाव मिळेल. हिंदी मध्ये अतिशय सुंदर डायलॉग आहे. पुढचा चेंडू, ओ पा खंडू परत एकदा फक्त त्या ठिकाणी बॅट फिरवण्याचं काम करतो. हो यावेळेस चेंडू हवेत आहे, पॅरेस कांबळेला बराच रस्ता पार करावा लागतोय, झेल सुटलाय, खंडूला ठिकाणी जीवनदान मिळाले. जीवनदान देणं मित्रांनो फार महाग असतं, फार भाग असतं. आपण इतिहासातनं काही शिकत नाही. चेंडू खेळलाय परत डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला, निकेतन पाटोळे चेंडूच्या पाठमाराला, चेंडू फेकलाय, गडबड, 2 फलंदाज झाली गडबड आणि त्यानंतर फलंदाज बाद, गतीला आवरा जीवाला करतोय. हो यावेळेस परत एकदा वाईड बॉल, पंचावी दुनियात जमेला संतोष कावेटीच्या बाहेर चेंडू आहे, सलग 2 बॉल मला वाटतं आमचे काळोखे सर कळत आहेत. हा वाईड बॉल ठेवला गेलेला आहे, बॅटची कड, शॉर्ट थर्ड मध्ये चेंडू अडवला गेलाय आणि त्यानंतर धावफलक पुढे सरतो, धावफलक जाऊन पोहोचलाय. 17 धावा धावफलकावरती आहे. देऊळगावमध्ये आयोजित केले, नामघोषाचा गजरच्या देऊळगावात होतो, त्या देऊळगावमध्ये आज हाफपिच क्रिकेटचा थरार झालेला आहे. पॅरेस कांबळे चेंडूच्या पाठवर आलाय, थ्रो फेकलाय परंतु उशिरा. खंडू खंडाळे त्या ठिकाणी खेळ खेळताना त्या रॅकेटच्या हालचालीमुळे आपल्या कोपरावरती विशिष्ट प्रकारचा दबाव येतो, वाईड बॉल तो सचिनला झाला आणि मग तो जगाला कळाला. चेंडू हवेत, अमोल जाधवचं काय होणार, अमोल जाधवला तंबूच्या हाताला परतावं लागणार. कॅच घेतलाय त्या ठिकाणी निकेतन पाटोळेनं. ओहो पास खंडू खंडागळे आणि त्याचबरोबर झेलबाद महेश ना झेल टिपलाय. परत पुढचा चेंडू रिव्हर्सिव्ह खेळला गेलाय आणि याच बरोबर एक अप्रतिम प्रयत्नाने झेल सुटला. प्रयत्न करणं फार तुम्हाला लाखोंची रक्कम कमावून देऊ शकते. चेंडू उंचावर चढवलाय, पहा डीप विकेटला, वाघांची जिगर, फलंदाजीचा कहर, षटकार, 6 धावा. तुकामध्ये पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करून मंडळी रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराजांच्या पावनभूमीमध्ये कोटेश्वरवाडीचे खेळाडू बघा, चेंडू आडवा झाडू मारावा असं मानलं जातं. एक विलक्षण प्रतिभा आहे त्याच्याकडे. मगाशी त्याला जो षटकार मारला होता ना, फक्त असा दाखवून टाकायचा हा चेंडू परत एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, बाहेरची कड आणि फलंदाज बाद. ₹100 पारितोषिक मला मिळेल. आकाशामध्ये चेंडू बघायचे, क्षेत्ररक्षक 3 जिलेबी की तरह इकट्ठा हो रहे लेकिन गेंद जमीन के ऊपर गिर चुकी है, यहाँ पर नहीं मिश्र असं ठरतोय. कोण निर्णय इतका फायदेशीर दिसत नाही आणि तितका धोकादायक दिसत नाही. हा चेंडू बघा स्क्वेअर लेगला होता, क्षेत्ररक्षक चेंडूवरती कसा येतोय, झपकन अडवतोय चेंडू पटकन. आणि अजून त्या युद्धाची माहिती आपल्याला दिलीच असेल यापूर्वीच मंडले सरांनी पृथ्वीराज चव्हाणांना, परंतु हा चेंडू बघा फलंदाज बाद होतोय थेट हातामध्ये आणि 5वा फलंदाज देखील बाद झाला. या खेळाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. हा खेळाचा विजय आहे. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका, रिव्हर्स पूल आणि षटकार, षटकारासाठी पारितोषिक होतं. डाव्या बाहेर आहे, वाईड चेंडूचा इशारा. 39 धावा. हा चेंडू बघा खोलवर टप्प्यात होता, पायाला लागून चेंडू दिशा बदलतो. 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक हळूच पुढे जाईल. 40 धावा जातात. अनेक गावं आपण या पाहतोय. कबीर म्हणतात प्रेम न बाळली उपजे, प्रेम न हाट बिकाय, राजा परजा जेही रुचे, सिस देश हो जाय. आणि अशा प्रकारचा हा खेळ आणि पैलवान स्वप्नील आप्पा काळोखे सदस्य ग्रामपंचायत देऊ यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येक षटकाराला आता ₹100 पारितोषिक आहे. कोटेश्वरवाडी आज फायनल मध्ये खेळते. मावळ तालुक्यातला हा संघ एका मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये येऊन दाखल झाला. निकेतन पाटोळेकडे चेंडू होता, फेक अप्रतिम करतोय, 2 धावा दरम्यान सहज पूर्ण करतोय केलेले आहे. त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देणारे पहिलं सन्मान संकेत पराटे
संकेत पराटे त्याच्या टी शर्ट वरती बघा कोणता मी असतो. 96 क्रमांकाच्या दिंडी बरोबर नक्कीच सगळा सोहळा पर्यंत चालत नाही, परंतु काही काळ हा मधला नक्कीच दिंडी बरोबर मी असतो. अतिशय अनुराग ठाकूर यांच्याकडून अनुराग दाभाडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 रुपये झालेले आहेत. शेवटचं षटक आहे. अपेक्षा होती मोठी फलंदाजी चौकार षटकार या षटकामध्ये बघायला मिळतील. पाय त्याचे करकचून बांधलेले आहेत आणि त्यामुळे फलंदाज आपण पाहतो काही करू शकले नाहीत. आणि बघा आता 11 नंबरचा खेळाडू कशा गोलंदाजांनी फलंदाजांना वरचं ठरवू दिलं नाही. वाईट ओहो मिड विकेटला खेळलेला हा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक बघा आयुष्याची दोरी बळकट होती त्या ठिकाणी खेळाडूची. आणि बघायचंय 2 धावा डिक्लेरेशन एरियामध्ये असतील. किती धावा? 5 धावा इथे पोहोचला, परंतु दुसऱ्यांदा कोण पोहोचला काही गेलं. प्रचंड दानशूर अशी देणगीदार या स्पर्धेला लाभलेत आणि म्हणून ही स्पर्धा इतकी मोठी होती. बघा दुसरा क्रमांक 21,944 प्रकाश वाडेकर, खेड तालुका प्रमुख शिवसेना. बाळासाहेब काळोखे माजी सदस्य पंचायत समिती. हा चेंडू आकाशामध्ये उंच उडाला, स्क्वेअर लेगला झेल बघा किती सहज टिपला आणि जितेंद्र शेळके संघाचा संघनायक इथे बाद झाला. टाकून मारा किंवा लढून मारा, इतिहास आपल्या समोर आहे. मावळे मागे फिरले, पडला हरकत नाही. नेता पडल्यानंतर पुन्हा एकदा मावळे सरसवतात आणि पुन्हा एकदा सैन्य लढायला सुरुवात करतं. आणि 3 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल तो आशिष दाभाडे. बरीचशी मागणी केली जाते पंचांकडून सतत गाड फोन केलेला हा चेंडू स्क्वेअर लेगला बघायचे. क्षेत्ररक्षक चेंडू पण पोहोचलाय. 1 धाव केवळ आहे आणि 1च धाव. बरेचसे त्या ठिकाणी हास्याची कारण जोडत आहेत. अनेक अभंग आहेत तुकाराम महाराजांचे. खूप अविट गोडीने दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. तिकडून लगेच परत उत्तर दिलं जातंय जुगलबंदी मैदानाच्या बाहेर आणि मैदानामध्ये तर युद्धाची परिसीमा मैदानामध्ये आपण पाहतोय. क्या करे पता नहीं चलता. राजू रास्कर की इस गेंद को उठाने की कोशिश नाकामयाब. 9 लाख उम्र ने पसायदान आलंदी को हराया था. आज देखेंगे कि यहां पर कोटेश्वरवाड़ी शॉट, क्रेडिकल शॉट, मॅजिकल ड्राईव्ह, मार्वलस शॉट. षटकार अशा फटक्यांची नक्कीच मारलेला हा षटकार. वसीम ज्याच्यामध्ये नाही भाव तिले भक्ती म्हणू नये, ज्याच्यामध्ये नाही चेव तिले शक्ती म्हणू नये. मोबदल्यामध्ये आकाशामध्ये उडाला हा चेंडू. यष्टीरक्षक गोलंदाज आणि चेंडू मध्ये पडलाय. बघायचंय आणि नक्कीच या ठिकाणी 1 धाव. जर डॉक्टरलाच माहित नाही कसं इंजेक्शन द्यायचं तर कसं व्हायचं. राजू रास्कर वा लांब बोट टाकलेला षटकार. एखाद्या इंजिनियरला जर ड्रॉय बनवता येत नसेल तर काय उपयोग नाही. हा चेंडू सुपर शॉट. एक कलात्मक प्रतिभेचा आविष्कार मैदानामध्ये. चौकार. राजू रास्कर सेट ऑन फायर. राजू रास्कर. या दोघींमध्ये जास्त सुंदर कोण आहे असा आपण निर्णय करू शकत नाही. तसं या दोघांमध्ये चांगला फल. ऐश्वर्याचं ग्लॅमरस सौंदर्य आणि माधुरी दीक्षितचं खानदानी समोर वसीम सारखा फलंदाज आणि हा वाईट बॉल. चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठपुरा येतोय. एक जोरदार धाव काढली गेली आणि तदनंतर धाव फलक पुढे 22 धावांची. राजू रास्कर चेंडू थेट डीप विकेट लागल्यावर बाहेर गेलाय. षटकार. 6 धावा. जिंदगी है तो ख्वाब है तो. आणि एक अतिशय जबरदस्त सामना मैदानात रंगला. राजू रास्कर पुढचा चेंडू नक्कीच पहिल्यांदा पुढचा चेंडू ऑन साईडला ढकलून दिला गेलाय. क्षेत्ररक्षकच्या पाठपुरा येतोय. एक धाव पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक फार दूर चेंडू अडवलाय, फेकलाय. एक संघर्ष मैदानात सुरू आहे आणि मित्रांनो आज देऊळगावमध्ये गोलंदाज तोमेव क्षेत्ररक्षक ऑलराउंडर तोमेव. हरे सचिन सचिन हरे तेंडुलकर हरे. चेंडू खेळला एक्स्ट्रा चेंडू अडवलाय. राजू रास्कर सुसाट सुटलाय. धाव बाद करण्याचा प्रयत्न. चेंडू फेकलाय. थेट फेक. फलंदाज नाबाद. अग्निपथ चेंडू अडकताना खेळाय. चुका.
कुठे घेऊन जाणार ह्या चुका? या चुका तुम्हाला नरकात तर घेऊन जाणार नाहीत, परंतु चषकापासून दूर घेऊन जातील. राजू टाकला गेलाय, ओ वसीम साठी लेग साईडला चेंडू खेळला गेलाय. पहा त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं केलं असं म्हणलं लागेल, कारण आउटफील्ड खेळाला. शेवटचे चेंडू स्वागत विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती स्थान करू. चेंडू ढकललाय, हो पहा चेंडू पायावरती आदळलाय. बरीचशी धावपळ मध्ये त्यातमध्ये एक धावपळ पूर्ण केली गेले. सामना त्या ठिकाणी रोमांच चाहिए जीतने के लिए. राजू रासकर केले आगली गेंद लेग टर्म से कालवा सुमारे झाले. चेंडू उंचावरून खेळला गेलाय. आपण पाहतोय खंडू खंडाने चेंडू पाठबळ येतोय. एक धाव पळून पूर्ण केली, चेंडूने चकवा दिलाय. दुसरी धाव पूर्ण होते का? नक्कीच. शेवटचे 5 चेंडू आणि एका धावेची याच बरोबर झेल टिपलाय. कॅचर नेम खंडू खंडाने 4 चेंडूवरनं सामना आलाय. 3 चेंडू 1 धावेवरती खेळणे दोस्त बुजलम के वास्ते. शेवटचे 2 चेंडू आणि एका धावेची गरज. 1 धाव काय होणार? जाऊया मैदानाच्या आत. प्रचंड मोठा थरारक सामना. शेवटचे 2 चेंडू 1 धावेची गरज. हो शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. फलंदाज परत बाटीला गेलाय आणि चेंडू पॅरेस कांबळे आणि याच बरोबर मावळ ट्रॅकर्स मावळ ठरलाय. संत तुकाराम महाराज चषक 2015 चा मानकरी हार्दिक हार्दिक अभिनंदन. मान्यवरांना विनंती करतोय आपण कृपया स्थानापन्न व्हायचंय. 6 विकेट जिंकलाय सामना. 6 विकेट्सना सामना जिंकलाय मावळ ट्रॅकर्स मावळ संघानं. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळालाय. आमचे तुषार शेठ दाभाडे त्यांचे मित्र मैदानावरती आलेत. काही बोलण्याच्या आत पाकिटात हात गेला आणि पैसे बाहेर येत आहेत.